चला, काल आपण बघितलं की 1 ते 30 पर्यंतच्या ज्या संख्या आहेत त्या 1 ते 30 पर्यंतच्या संख्या आणि कोणत्या संख्या विशेष म्हणजे 1 ते 30 पर्यंतच्या समसंख्या, बरोबर आहे का? 1 ते 30 पर्यंतच्या समसंख्या, 1 ते 30 पर्यंतच्या सर्व समसंख्यांची बेरीज. कोणत्या संख्यांची? समसंख्यांची बेरीज. तर एकूण समसंख्या आता बघ, एकूण समसंख्यांची बेरीज काढायची. तर जेवढ्या संख्या सांगितल्या 30 पर्यंत सांगितल्या 30 भागिले 2 केला. असं 2 का केला असेल? कारण समसंख्यांमध्ये एक सम आणि दुसरी सम यांच्यामध्ये 2चा फरक असतो, म्हणून भागिले 2 केलं. मग 30 भागिले 2 केल्यानंतर 15 आलं, बरोबर आहे? मग आता हे काय झालं माहितीये का? या संख्या आल्या एकूण संख्या किती येते? एन काय आलं? एकूण संख्या. हे 15 दुसरं तिसरं काही नसून काय आहे? एकूण संख्या. मग आता एन म्हणजे काय आलं तुमचं? एकूण समसंख्या. आता बेरीज करत असताना काय करतो आपण? जेवढ्या समसंख्या आहेत त्याच्या पुढची एक संख्या घेत असतो. म्हणजे 15 15च्या पुढची एक संख्या म्हणजे 16 आणि त्या दोघांचा काय करतो आपण? गुणाकार. 15 गुणिले 16 किती आलं? 240. 1 ते 30 पर्यंतच्या सर्व समसंख्यांची बेरीज किती येते? 240. 1 ते 40 पर्यंत काढा. 1 ते 40 पर्यंतच्या सर्व समसंख्यांची बेरीज सांगा किती येईल? 1 ते 40 बघा. 1 ते 40 पर्यंतच्या 1 ते 40 काय करावं लागेल? जेवढ्या संख्या आहेत त्याला भागिले 2 करा. किती येणार मग इथं? 20 येणार. 20 गुणवले 21 येणार. 21 दोन्ही किती? 42. शून्य जशास काय केलं? लक्षात आलं काय केलं ते? 21 गुणविले 2 केलं डायरेक्ट. 20 20 चा विचारच केला. बे एक बे, बे दोन्ही 4 आणि शून्य जशास 420. 1 ते 40 पर्यंतच्या सर्व समसंख्यांची बेरीज किती आली? 420. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट उदाहरण बघू आपण आता. 1 ते 52 पर्यंतच्या सर्व समसंख्यांची बेरीज किती? किती पर्यंत सांगितलं? 52 पर्यंत. काय करणार तुम्ही? 1 ते 52 पर्यंत. आता 1 पासून 1 ते किती पर्यंत सांगितलं? 52 पर्यंत. बरोबर आहे का नाही? मग 1 ते 52, मग 52 भागिले 2 किती आले? बे दोन्ही 4, बे सक 12, 26. आणि 26 च्या पुढची संख्या आहे 26 म्हणजे तुमचं काय मिळालं? तुम्हाला n मिळालं. n अधिक 1, बरोबर आहे की नाही? n अधिक 1 असंच आहे ना. मग 26 मिळालं. तर 26 अधिक 1 पुन्हा पुन्हा काय? 26 आणि किती? 27. कंसाच्या बाहेर कुठलं चिन्ह नाही म्हणजे कुठलं चिन्ह आहे? गुणाकाराचं चिन्ह आहे. 26 गुणविले 26 चा वर्ग किंवा डायरेक्टली 26 गुणविले 27 किती येतं? 42. बघा आता काय करायचं सांगतो तुम्हाला. आपल्याला तेच बघायचं. युनिट डिजिट्स, एकक स्थानचा अंक ओळखणे. काय ओळखणे? एकक स्थानचा अंक ओळखणे. म्हणजे आता जर 26 गुणविले 27 असेल, 26 गुणविले 27 असेल तर ह्या दोनचाच गुणाकार करायचा. 6 42. 100% एकक स्थानी काय येणार आहे? 2 येणार आहे. याच्यातला असा एखादा ऑप्शन आहे का की त्याच्या एकक स्थानी 2 नाही? आहे ना. पर्याय क्रमांक 3 काय होणार तुमचा? कटणार. डायरेक्ट हे उत्तर येऊ शकणार नाही. का? कारण 6 42 म्हणलं तर किती येत आहे? एकक स्थानी 2 आहे. ठीक आहे. 42 बघा. 6 42, 42 ला 2चा हातचे आलेले 4, 7 दोन्ही 14, 14 आणि 4 18, बरोबर आहे? 14 आणि 4 18. एक घर सोडून दिलं. 6 दोन्ही 12 ला 2चा हातचा आलेला 1, बे दोन्ही 4 आणि 1 5. करा बेरीज. 2 0 हातचा आलेला 1 6 आणि 702. कुठे 702? पर्याय क्रमांक 1 मध्ये 702.
आता लक्षात घ्या, दुसऱ्या डिजिटचा सुद्धा आपण विचार केला असता, परंतु दोन डिजिट सारखे, दोन डिजिट सारखे, शेवटचे दोन डिजिट्स कसे सारखे, त्याच्यामुळे आपण ते विचार केला नाही. नाहीतर सेकंड म्हणजे एकक स्थान असेल, एकक किंवा दशक स्थान असेल, दशक किंवा शतक स्थान असेल, या कोणत्याही अंकाचा आपण विचार करून काय करत असतो, ऑप्शन इलिमिनेट करत असतो. आणि ऑप्शन इलिमिनेट करायला शिकलं गणित लवकरात लवकर सुरू. म्हणजे जेवढे ऑप्शन तुम्ही फास्ट इलिमिनेट करता म्हणजे डिलीट करता. आता हे तिसऱ्या नंबरचा ऑप्शन कसं डिलीट केला आपण, कसं 26 गुणिले किती होतं 27, या दोघांचाच गुणाकार केला, 27 होतं 42, एकक स्थानी दोनच यायला पाहिजे. ऑप्शन इथं किती येत आहे 9 यायला लागले, 9 कधीच येणार नाही, ऑप्शन 2च येणार. ऑप्शन 2 म्हणजे एकक स्थानी 2 आलेलाच ऑप्शन असणार, इथं 9 आहे म्हणून ते उत्तर तुमचं नाहीये. आता याचं उत्तर किती आलं तुमचं 702, क्रमांक 1. नेक्स्ट, 1 ते 70 पर्यंतच्या सर्व समसंख्यांची बेरीज किती, काढून दाखवा, काढून दाखवा पटकन. काय करणार आता, काय करणार सांगा, 70 गुणिले 71, 70 गुणिले 71 केलं तर बघा 71 गुणिले 7, शून्याचा शस्त्र ठेवा. बघा शेवटची संख्या किती 70, आणि मग या 70 मध्ये काय करायचं आपल्याला 1 मिळवायचा, बरोबर आहे ना. मग आता किती आलं 70 गुणिले 71. आता लक्षात घ्या 71 गुणिले 70 आणि 70 गुणिले 71 एकच, 7 एक 7, ठीक आहे, 7 एक 7, शेवटी 70 पाहिजे. आले का कुठं, हा 1 ते 70 पर्यंतच्या सर्व समसंख्यांची बेरीज. तर किती, इथं 35 येणार, इथं भागिले 2 केलं, बरोबर, भागिले 2 केलं, आणि मग इथं किती येणार 35, बरोबर आहे का. 1 ते 70 पर्यंतच्या सर्व समसंख्यांची बेरीज किती, 35 गुणिले किती 36, 35 गुणिले 36, मग 35 गुणिले 36 जर केलं तर 5 7 30, एकक स्थानी 0 येणार आहे. आता इलिमिनेट करता येईल का रे, सगळीकडेच एकक स्थानी 0 आहे, बरोबर आहे. 35 चा वर्ग किती आहे सांगा, 35 चा वर्ग असं सांगितलं ना, 5 चा वर्ग 5 5 25, 3 च्या पुढची संख्या 4, 3 चौक 12, आणि याच्यामध्ये पुन्हा एक 35 ऍड करा, किती येतात 5 5 0, 5 5 10 0 7 आला 1, 6 1260, 1260, कुठे 1260 बघा करून बघू तरी पण, कुठे गेले 35 गुणिले 36, 35 गुणिले 36, 6 पंचे 30 असेल, शून्याचा हातच्या आलेले 3, 3 6 18 आणि 3 21, एक घर सोडून दिलं, ठीक आहे.